brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्र, गोवा ते उत्तराखंड वैभव ठाकरनं अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केली. महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली, जिथे एका व्यक्तीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा वापर करून एका सोने आणि हिरे व्यापाऱ्याला सुमारे 2,80,00,000 फसवलं. पण त्याने हे इतकंच केलं नाहीये, एका आमदाराचं नाव वापरून त्यांना आणखीन एक घोळ घातला. हे सगळं त्यांनी कसं केलं, कट कसा रचला आणि गोवा ते उत्तराखंडचं त्याचं नेमकं काय कनेक्शन आहे ते सगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. मुख्यमंत्री कार्यालयात वरिष्ठ अधिकारी असल्याचं सांगून व्यावसायिकांना फसवणाऱ्या वैभव ठाकरला शिवडीतून अखेर पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार वैभव ठाकर नावाच्या व्यक्तीनं उत्तराखंड, गोवा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी जवळचे संबंध असल्याचा दावा करून सोनं, रोख रक्कम, हिरे आणि इतर बाबत व्यापाऱ्यांना फसवलं. हा घोटाळा करण्यासाठी ठाकरनं अनेक कट रचले. LT मार्ग पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात फसवणूक आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण त्यानं नक्की काय केलं? तर पहिलं म्हणजे अमरावतीचे भाजप आमदार केवलराम काळे यांचा स्वयं सहाय्यक असल्याचं त्यांनी भासवलं आणि एक बोगस प्रवेश पास जो आहे तो अधिवेशनातला तयार करून घेतला. असं करून त्यानं गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनात प्रवेश मिळाला असा संशय व्यक्त केला जातोय. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत आरोपी असताना त्यानं गोवा सरकारला तब्बल 31 लॅपटॉप दान केल्याची माहिती समोर आली. 200 कोटींच्या सोने खरेदी विक्रीच्या प्रकरणात गेल्या वर्षी वैभवला DRIनं अटक केली होती. जामिनावर सुटताच एखाद्या व्यक्ती जरा शांत राहील किंवा कुठेतरी अंडरग्राऊंड जाईल, याने मात्र गोवाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्यासह समाज कल्याण मंत्री सुभाष देसाई आणि पोलीस महासंचालक अलोक कुमार यांच्या उपस्थितीत असताना एक कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमामध्ये 31 लॅपटॉप त्यांनी दान केले. तिसरं म्हणजे त्यानं एकनाथ शिंदेंचं नाव वापरून प्रचंड प्रमाणात सोने दागिन्यांच्या स्वरूपात लोकांची फसवणूक केली आहे असाही संशय व्यक्त केला जातोय. याची माहिती असलेले ज्वेलर्स शैलेश जैन यांनी गोवा आणि उत्तराखंड पोलिसांना माहिती दिली होती, पण त्यांना रिस्पॉन्स आला नाही असं त्यांनी लोकमतला सांगितलं. अखेर आता या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पण ज्या वेळेला तो जामिनावर बाहेर सुटला आणि त्यानंतर त्यांनी गोवातल्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लॅपटॉप दान करायचा कार्यक्रम केला, त्यानंतर अर्थातच असा प्रश्न विचारायला लागला की जी व्यक्ती तुम्हाला 31 लॅपटॉप दान म्हणून देतेय ती व्यक्ती नक्की कोण आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, या सगळ्याची चौकशी करणं हे महत्त्वाचं नव्हतं का? आणि दुसरं म्हणजे असं अधिवेशनामध्ये जर महाराष्ट्राचं बोलायला गेलं तर असं अधिवेशनामध्ये तुम्ही फक्त कोणाचं तरी नाव वापरून, म्हणजे एखाद्या आमदाराचं नाव वापरून मी त्याचा PA आहे असं सांगून तुम्ही डायरेक्ट पास पण बनवून घेऊ शकता का, असा सुद्धा दुसरा प्रश्न या सगळ्यातनं उपस्थित होतोय. म्हणजे या सगळ्यामध्ये कुठेतरी सिक्युरिटी लॅप्स आहे का, हा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.